नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की परीक्षेला जाण्यापूर्वी सराव, सराव आणि सराव हाच महत्त्वाचा आहे. आता तुम्ही म्हणाल, कशा दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे? आपण वर्गामध्ये काढलेल्या नोट्स असतील आणि आपल्या शिक्षक वृंदाने दिलेल्या वर्गामधल्या नोट्स असतील. याचा तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करून ते आपल्यासमोर ठेवा. त्या दोन्हीचा मिळून एक विशिष्ट पद्धतीनं त्या दोन्हीही डोक्यात ठेवून एक दुसऱ्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा आणि काढलेल्या ज्या काही नोट्स आहेत त्याला क्रम द्या. त्या क्रम दिल्यानंतर लक्षात राहतात. समजा एखाद्या घटकाचे 5 मुद्दे आहेत, ते पाचीच्या पाची आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. तर त्या प्रत्येक मुद्द्याला व्यवस्थित पद्धतीने ते डोक्यात ठेवा आणि त्याचं पहिलं अक्षर जुळवून एखादा शब्द तयार होतो का नाही, होत असेल तर तो तशा पद्धतीने लक्षात ठेवा. जसं आपण रंगाची नावं लक्षात ठेवतो, जाता नाही पाणी पी, अशा पद्धतीचं वाक्य आपण लक्षात ठेवलं आणि आपल्या सर्व रंगाची नावं आपल्या त्या ठिकाणी इंद्रधनुष्यामधल्या सर्व रंगाची नावं लक्षात येतात. म्हणजे अशा काही ज्या काही क्लुप्त्या आहेत त्यासुद्धा आपण वापरल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आतापर्यंतच्या आपण ज्या परीक्षेला सामोरे जातोय त्या परीक्षेच्या आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही वेळ लावून, घड्याळामध्ये वेळ लावून तुम्ही त्या सोडवल्या पाहिजेत. आणि मग प्रश्नपत्रिका सोडवत असताना किंवा अभ्यास करत असताना एक 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 विषय घेऊन तो अभ्यास झाला पाहिजे, ना की प्रश्नपत्रिकेच्या वेगवेगळ्या प्रश्नावरून तो झाला पाहिजे. कारण एक प्रश्न 2 ठिकाणी येईल याची शक्यता कमी असते. आणि मग त्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागेल. वेळेचं वेळेचं नियोजन करावं लागेल, ज्याला आपण टाईम नियोजन म्हणजे टाईम नियोजन म्हणतो किंवा टाईम मॅनेजमेंट म्हणून आपण त्याला. तर वेळेचं नियोजन करून आपण त्या किती तासाचा आहे, 2 आहे, 2.5 आहे, 3 आहे, तो सोडवा. दुसरा मुद्दा येतो की जे विषय आहेत आपले, वेगवेगळे विषय आहेत आणि त्या विषयानुसार आपल्याला हे सर्व करायचं आहे. तर त्या विषयांचं सुद्धा आपल्याला टाइम टेबल असलं पाहिजे की विशिष्ट महिन्यामध्ये येणारी ही परीक्षा कुठल्या पद्धतीनं, कशा पद्धतीने विषय येतात आणि कुठल्या विषयाला कशा पद्धतीच्या आतापर्यंत सुट्ट्या आहेत आणि अवघड वाटणारा विषय, सोपा वाटणारा विषय, कुठल्या विषयावरती जास्त आपल्याला काम करावं लागणार आहे, म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय बारकाईने लक्षात घ्याव्या लागतील, जेणेकरून आपल्याला परीक्षेला सामोरं जाताना काहीही वाटणार नाही. तसं तर आपल्याला त्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाल्यावरच नियोजनाला बसावं लागतं. कारण छोटी 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 कामं किंवा लहान त्याचा एक एक घटक कमी करत गेलो आपण, तर परीक्षा जवळ येत असताना आपल्याला त्याची भीती राहत नाही. त्यामुळं नेहमी सांगणं आहे की कल करे सो आज करे सो अब, ये पल है ये बीत जाएगा, पल ही पल में, समय घंटों से दिन, दिन से महीना, महीनों से साल, इसीलिए यही समय है, पल में प्रलय बीत जाएगा, बहुरी करेगा कब. जर टाळाटाळ करत बसलो आपण तर काही होणार नाही. संध्या आहे, वेळ आहे, वही घ्या, पेज घ्या, पेन हातामध्ये घ्या, नियोजनाला बसा आणि कामाला लागा. फक्त नियोजन करत बसू नका, तर कामाला, प्रत्यक्ष कृतीला त्या ठिकाणी आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे. तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल. सगळ्यात महत्त्वाची तुमच्या मनाची तयारी आहे. आत्ता तयारी झाली, तुम्ही कामाला सुरुवात केली, प्रसन्न मनाने अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. यश तुमचं आहे. आणखीनही वेळ गेलेली नाही असं म्हणतो आपण. कारण जोपर्यंत आपल्याला तो वेळ आहे त्या वेळेचं नियोजन करून जर आपण अभ्यास केला, सराव सराव आणि सराव हेच यशाची गुरुकिल्ली, या दृष्टिकोनातून जर विचार आपण केला तर लागलीच आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. मात्र माणसाच्या मेंदूचा जर विचार केला आपण तर वाचलेल्या गोष्टी ह्या विशिष्ट काळापर्यंतच लक्षात राहतात. आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे सराव महत्त्वाचा आहे, पुन्हा पुन्हा त्याचं दृढीकरण महत्त्वाचं आहे, मनन चिंतन महत्त्वाचं आहे, काढलेले मुद्दे वाचणं महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीनं उत्तरं लिहिता येतील हे उत्तरं लिहून तुम्ही तुमच्या शिक्षकाकडून तपासून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे.
तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, उजळणीच्या दरम्यान येणाऱ्या काही लहान लहान समजा त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, त्या ठिकाणी तुम्ही चुकताय, तिथं तुम्हाला शिक्षकांचं मार्गदर्शन, तुमच्या प्राध्यापकांचं मार्गदर्शन हे घ्यावं लागणार आहे, त्याला पर्याय नाही. आणि या गोष्टी करत असताना तुम्हाला सरावाच्या माध्यमातून हे एक 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 मुद्दे उकलत गेल्यानंतर शेवटी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि पहिल्या सरावामध्ये, दुसऱ्या सरावामध्ये, तिसऱ्या सरावामध्ये ज्यावेळेस तुम्ही सोडवाल, चौथा पाचवा जे काही तुम्ही सराव घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा फरक, म्हणजेच तुमच्या गुणवत्तेमध्ये तुम्हाला फरक पडलेला दिसून येईल. तुमच्या जे काही गुण आहेत त्या गुणामध्ये तुम्हाला वाढ झालेली पाहायला मिळेल. कारण तुम्ही त्या गोष्टीविषयी, त्या अभ्यासाविषयी, परीक्षेविषयी तिथं काम करताय, त्या गोष्टीला समजून घेताय आणि त्याच्यावर तुम्ही नियोजनानं अभ्यास करून त्याच्यातून आउटपुट काढण्याचा प्रयत्न करताय. 100% यश तुमचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं सराव सराव आणि सराव हीच अभ्यासाची गुरुकिल्ली, हा मुद्दा आपण या ठिकाणी आजच्या निमित्तानं लक्षात घ्यावा. थँक्यू. धन्यवाद.